प्रूव्ह द फॉलोइंग मधलं आता 16वा गणित आपण सॉल्व्ह करू. गणित आहे tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 होल डिवायडेड बाय tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 इक्वल टू tan थीटा डिवायडेड बाय sec थीटा प्लस 1. तर ते प्रूव्ह करायचे आपल्याला RHS साइड इक्वल टू LHS साइड. तर RHS साइड मध्ये टर्म्स काय आहेत, tan थीटा डिवायडेड बाय sec थीटा प्लस 1 थीटा आणि LHS साइडला सुद्धा tan थीटा sec थीटा मध्ये टर्म्स आहेत. तर इथे आपण ट्रिग्नोमेट्री फंडामेंटल आयडेंटिटी वापरायची. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. Therefore, tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा मायनस 1 थीटा मायनस 1. परत आपण a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. a मायनस बी अनदर ब्रॅकेट a प्लस b and a equal to here sec theta and b equal to 1 and tan square theta means tan theta into tan theta and sec square theta minus 1 means use expansion formula a minus b sec theta minus 1 sec theta plus 1. So tan theta upon sec theta plus 1 राइट हँड साइडला आहे. त्यामुळे आपण या प्रमाणे घेऊ tan थीटा डिवायडेड बाय sec थीटा प्लस 1 इक्वल टू sec थीटा मायनस 1 डिवायडेड बाय tan थीटा. आता हे दोन्ही रेशो जे आहेत ते इक्वल आहेत. आता इथे LHS साइडची टर्म्स बघा. tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 डिवायडेड बाय tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1. म्हणजे इथे ह्या दोन्हींचे ऍडिशन केल्यावर हे न्यूमरेटर येते tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 अँड tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 हे डिनॉमिनेटर येते. मग इथे आपल्याला काय करायचे आता ऍडिशन. मागच्या वेळेस आपण जे बघितलंय a अपॉन b आणि am अपॉन bm आहे. तर am प्लस a डिवायडेड बाय bm प्लस b असा सुद्धा हा सुद्धा रेशो ह्याच्या इक्वल आहे. आता इथे आपण ऍडिशन करू शकतो. tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 ह्या न्यूमरेटरची ऍडिशन करायची आहे. tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 डिवायडेड बाय sec थीटा प्लस 1 प्लस tan थीटा. तर इथे आपण हे याप्रमाणे लिहून घेऊ. tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 and denominator is here. First take tan theta term, then sec theta plus 1 and it is equal to LHS side. And this side is equal to also tan theta upon sec theta plus 1 means LHS equal to RHS equal to tan theta divided by sec theta plus 1 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. आता इथे आपण ही आयडेंटिटी वापरलेली आहे. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. देअरफॉर tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि नंतर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण ह्याचं एक्सपांड केलेले आणि tan स्क्वेअर थीटा मीन्स tan थीटा इंटू tan थीटा. पण RHS साइडला tan थीटा आपण sec थीटा प्लस 1 आहे. त्याच्यामुळे आपण इकडे ही टर्म घेतली tan थीटा डिवायडेड बाय sec थीटा प्लस 1 आणि रिमेनिंग sec थीटा मायनस 1 डिवायडेड बाय tan थीटा. आणि नंतर आपण यांची ऍडिशन घेतली. न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची ऍडिशन घेतली आणि नंतर टर्म्स रिअरेंज केले आपण आणि इट इज इक्वल टू RHS साइड and this side is
equal to LHS side and this side is RHS side. Therefore RHS equal to LHS. ते ह्याप्रमाणे आपण हे इथे प्रूव्ह केलेलं आहे. आता हे 17वे गणित आहे. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मायनस 1 होल डिवायडेड बाय कोसेक थिटा प्लस कॉट थिटा प्लस 1 इक्वल टू 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. आता इथे RHS मध्ये टर्म्स साइन थिटा आणि कॉस थिटा आहे आणि LHS ला कोसेक थिटा कॉट थिटा आणि कॉट थिटा मायनस 1 कॉट थिटा प्लस 1 आहे. तर इथे आपल्याला आयडेंटिटीज वापरायची आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. Therefore cot square theta equal to cosec square theta minus 1. परत इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a square minus b square. Put a equal to cosec theta and b equal to 1. Cot square theta means cot theta into cot theta. Cosec square theta minus 1 means a square minus b square. 1 square means 1. Cosec theta minus 1 in another bracket cosec theta plus 1. तर इथे न्यूमरेटरला कोसेक थिटा मायनस 1 आहे त्याच्यामुळे आपण डिनॉमिनेटर इकडे कॉट थिटा हे डिनॉमिनेटर घेऊ ते कॉस थिटा प्लस 1 अँड कोसेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कॉट थिटा. आता हे दोन रेशो तयार झालेत. ते इथं काय करणार आपण कोसेक थिटा मायनस 1 आहे आणि हे ॲड कॉट थिटा आहे म्हणजे ते ॲडिशन करायचे आपल्याला ह्या दोन्ही न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची. मीन्स कॉट थिटा प्लस कोसेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कोसेक थिटा प्लस 1 प्लस कॉट थिटा. तर याप्रमाणे आपण हे लिहून काढू. कोसेक थिटा ही टर्म आधी लिहायची.